नमस्कार, मी सुहास घटवाई. हेल्थ टाईममध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नवा आठवडा, नवा दिवस आणि नवा विषय. आज आम्ही तुमच्यासमोर जो विषय घेऊन येतोय तो म्हणजे प्रकृतीनुसार आयुर्वेदिक उपचार पद्धती. यामागचं मूळचं कारणच हे आहे की जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा डॉक्टरांकडे जातो, पण आजारी पडू नाही किंवा त्यापूर्वी आपण काय काळजी घेतली पाहिजे हाच विषय आपण समजून घेणार आहोत आजच्या या सगळ्या चर्चेमधनं. आणि आज त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत वैद्य सुयोग दांडेकर सर. दांडेकर सर, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्र वनमध्ये. आज आपण हा सगळा विषय समजून घेणार आहोत, पण तत्पूर्वी मी सुयोग दांडेकर यांचा एक थोडक्यामध्ये परिचय करून देतो. साताऱ्यामध्ये 5 एकर जागेमध्ये त्यांची प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट आहे. त्यानंतर जिओ फ्रेशद्वारे प्रत्येक गावामध्ये आयुर्वेदिक शॉपी त्यांनी सुरू केलेली आहे. आणि याचबरोबर त्यांची पुस्तकंसुद्धा आज प्रकाशित आहेत. त्याच्यामध्ये गृहवैद्य म्हणजे घरगुती आपण काय उपचार केले पाहिजेत हे सगळं त्या पुस्तकामध्ये आहे. आरसा तुमच्या प्रकृतीचा, म्हणजे याच्यामध्ये असंच आहे की आपण शेवटी जर खरंच आरशासमोर उभं राहिलो तर आपल्या प्रकृतीमध्ये काय आपल्याला बदल होत आहेत हे सगळं आपल्याला कळू शकतं. रुचकर तरी पथ्य कर. पथ्य हे आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. ते म्हणतात तुम्ही खा पण रुचकर पण तरी पथ्य कर. आणि वजन घटवणं, असे 4 पुस्तकं वैद्य सुयोग दांडेकर यांची प्रकाशित झालेली आहेत. आणि त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची औषधं हे स्वतः त्यांच्या या 5 एकर जागेमध्ये जे काही त्यांचं प्राकृतिक आयुर्वेदिक सेंटर आहे तिथे ते तयार करतायत. दांडेकर सर, एकूणच स्वागत पुन्हा एकदा तुमच्या या याच्यामध्ये. प्रकृतीनुसार आयुर्वेदिक उपचार पद्धती या विषयावर आपण खरं तर सगळं बोलतो. आयुर्वेद हा रोगाच्या मुळाशी जाऊन उपचार करणारं एक उपचार पद्धती आहे असं जे म्हटलं जातं, म्हणजे नेमकं काय? बऱ्याच वेळेला रोगाच्या मुळापासून बरं करतो आम्ही आयुर्वेदात, असं आपण वाक्यात जनरली ऐकतो. पण रोगाचं मूळ म्हणजे काय असतं? त्याचा एक सिंपल प्रश्न प्रत्येक जर आजारी माणसाने स्वतःला विचारला की हा आजार याच लक्षणांनी मलाच या वयात का झाला, तर त्याचं उत्तर काढणं म्हणजे मुळाशी जाणं असं आपण म्हणू शकतो. आपण एक उदाहरणादाखल असं घेऊ की समजा मणक्याच्या आजाराचा एखादा पेशंट आहे, समजा मानेचा स्पॉन्डिलोसिस झालेला आहे. त्यांना विचारलं तुम्हाला का स्पॉन्डिलोसिस झाला, तर म्हणतात मी शिक्षक आहे, मी खूप लिखाणाचं काम करतो. एखादा म्हणतो मी IT मध्ये आहे, मी खूप लॅपटॉपवर काम करतो म्हणून माझ्या मणक्याला त्रास झाला. पण त्याच वेळेला याच प्रकारच्या प्रोफेशनमध्ये अशी हजारो माणसं आहेत की जी यांच्यापेक्षाही वयानं जास्त असतील पण त्यांना स्पॉन्डिलोसिस झालेला नाही. मग त्यांना झाला नाही आणि यांनाच झाला, हे का? हे मूळ कारण हुडकणं म्हणजे मुळापर्यंत जाणं. मग यात पहिली गोष्ट आपल्याला मदत करते ती म्हणजे त्या व्यक्तीची प्रकृती. ओके, हां, म्हणजे मला तेच विचारायचं आहे की मूळ कारणापर्यंत तुम्ही जाता, पण मग हे मूळ कारण तुम्ही शोधता कसं? त्याचा पहिला भाग आम्ही बघतो की त्या व्यक्तीची जन्मतारीख काय, त्याचा जो जन्म महिना जो असेल तर त्याच्या जन्माच्या पाठीमागं 9 महिने गेल्यानंतर आईच्या पोटामध्ये त्या व्यक्तीचं शरीर बनायला केव्हा सुरुवात झाली आहे हे बरोबर आपल्याला कळतं. मग त्याच्यापासून ओळीनं 7 महिन्यांच्या मध्ये 7 घटक म्हणजे 7 धातू शरीरातले बनत असतात. आणि मग त्याच्यानंतर 9व्या महिन्यामध्ये डिलिव्हरी होते. मग त्याच्या पाठीमागे आपण म्हणून 9 महिने जातो. मग हा जो काही जन्मतारखेचा भाग आहे तर त्याप्रमाणे त्या व्यक्तीची प्रकृती बनली जाते असं आपण म्हणतो. बरं, इथे एक आपल्याला दीपाली चौधरी म्हणून फोन आहे बुलढाण्यावरनं. दीपालीजी, विचारा तुमचा प्रश्न काय आहे? हो सर, नमस्कार सर. नमस्कार. हो सर, माझ्या मुलाला ना खूप दिवसापासून खोकला येतो आहे, तर खूप औषधी झाल्या, अजून काही फरक नाहीये. ओके, खूप म्हणजे मी तुम्हाला सांगू डॉक्टर की छान प्रश्न आहे. म्हणजे तो याच्यासाठी ना की हे जे सर्दी होणं, खोकला येणं, मधनच आपल्याला काही डोकं दुखणं, असे जे छोट्या छोट्या व्याधी आहेत, पण याच्यावर वेळीच लक्ष दिलं तर ते खूप महत्वाचं. आणि आता जो आपण मूळ कारणाचा भाग बघत होतो तेच आपण असं बघूयात की समजा या मुलाला खोकला येतोय तर त्याला जनरली काय सांगतील, आपण जर समजा डॉक्टरांच्याकडे घेऊन गेलो तर, किंवा त्याला धुळीची ॲलर्जी आहे, त्याला केळं, पेरू, सीताफळ, आईस्क्रीम हे खायला देऊ नका. पण तो बिचारा कोणाच्या वाढदिवसाला जाणार नाही, काही नाही. मग असं त्या मुलाची अवस्था होऊन बसेल. पण त्याच्या आई वडिलांनी आणि आम्ही आयुर्वेदिक वैद्यांनी जर असा विचार केला की त्याच्या वर्गात समजा 50 मुलं आहेत, ते सगळी मुलं आईस्क्रीम खातायत, पावसात भिजतायत, धुळीत खेळतायत, त्यांना कोणाला सर्दी शिंक सुद्धा नाहीयेत, खोकला तर अजिबात नाहीयेत. मग बिचारा याच मुलाला काय येतोय, तर याचा अर्थ आईस्क्रीम वाईट नाहीये, धूळ वाईट नाहीये, थंड हवा वाईट नाहीये, आपला मुलगा त्या गोष्टींशी लढू शकत नाही हे वाईट आहे.
ओके. ह्यांना खोकल्याला फरक नाही पडला असं त्या आई का म्हणतायत? कारण त्यांनी त्याच्यावर खोकला बरा करण्याचे उपचार दिले. मग ते आयुर्वेदातला आडूळसा दिलं असेल, ज्येष्ठमध दिलं असेल, काही सीतोपराधी चूर्ण दिलं असेल, माहित नाही मला काय दिलं. पण आपण जर विचार केला की बाबा माझ्याच मुलाला का खोकला येतो, त्याची प्रतिकारशक्ती का कमी आहे, आपण जे काही त्याला खायला प्यायला सात्विक देतो आहे ते सगळं पचून तो प्रतिकार क्षमता बनवू का शकत नाहीये? बरोबर. जर त्याची प्रतिकारशक्ती बनली तर त्याचा खोकला बरा करणं असा विचार करण्यापेक्षा त्याला कधी खोकलाच येऊ नये अशी त्याची प्रकृती बनेल. म्हणजे आपण एखाद्या ओल्यात काम करणारी मुलं बघतो किंवा एखाद्या बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या वॉचमनच्या घरातली मुलं बघतो, ती तिथं ओलाव्यात खेळत असतात, त्यांना कधी सर्दी शिंका होत नाहीत. मग आपल्याच घरातल्यांना का होत आहेत हे मूळ कारण पाहायला पाहिजे. ओके. आपल्याला एक मुंबईवरनं फोन आहे महेश म्हणून. महेशजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे? बहुतेक फोन लागत नाहीये, पण आपण मुंबईमध्ये आपलं जे जिओ फ्रेश शॉपी आहे, नव्या मुंबईमध्ये पण आहे, आता ठाण्यात पण या 14 तारखेला सुरू होतीये. तर त्याच्यामुळे हे लोक तिथे जाऊन ते नाही, मी येणार आहे त्या सगळ्या तुमच्या तुम्ही ज्या काही सगळ्या गावागावांमध्ये जे जिओ फ्रेशच्या शॉपी सुरू केलेल्या आहेत त्या मुद्द्यावर मी येणार आहे. पण आपण मगाशी जे काही सगळी चर्चा करत होतो की तुम्ही आयुर्वेद मुळाशी जातं, रोगाच्या मुळापर्यंत जातं, पण हे मूळ तुम्हाला मिळतंय, सापडतंय किंवा ते तुम्ही शोधता कसं ते मूळ? आता पहिलं आपण मगाशी जन्म प्रकृती बघितली. म्हणजे आपण एक उदाहरण घेऊयात की समजा माझा मे महिन्यातला जन्म आहे, जन्माच्या पाठीमागं 9 महिने गेलो तर गर्भधारणा पावसाळ्यात झालेली आहे. पावसाळ्यात गर्भधारणा झालेल्या माणसाला मे महिन्यात जन्म, पण 9 महिने मागं गेल्यानंतर गर्भधारणा पावसाळ्यात झालेली असल्यामुळं मला खोकला लवकर येऊ शकतो. इथे एक लुईस म्हणून आपल्याला फोन आहे मुंबईवरनं. लुईसजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे? हॅलो. हां, नमस्कार, बोला. हा, नमस्कार डॉक्टर. नमस्कार. अच्छा, मला 14-15 वर्षापासून डायबिटीस आहे. बर. आणि माझी केरेट बोलतात ना, ते हाय होती, म्हणजे क्रिएटिनिन 2 पर्यंत जाते. बर बर. तर त्याच्याबद्दल कसं काय? हो, नक्की सांगतो. पहिली गोष्ट महत्वाची की डायबिटीस झाल्यानंतर डायबिटीस हा कधीच बरा होत नाही. कधी बरा होत नाही. आत्ताच्या ज्या काही मेडिकल सायन्स जे काही आहे उपलब्ध, तर त्याप्रमाणे डायबिटीस बरा होत नाही. मग ह्याच्यामध्ये आपण 2 पद्धतीने विचार करायला पाहिजे. एक, ज्यांना डायबिटीस डिटेक्ट झालेला आहे ते लोक ड्रगलेस कसे राहतील, म्हणजे ना आयुर्वेद, ना ॲलोपॅथी, ना इतर कसली जडीबुटी, काहीही औषध न घेता त्याची शुगर कंट्रोल राहण्यासाठी त्यांना काय करायला पाहिजे. म्हणजे डायबिटीस हा जीवनशैलीचा आजार आहे. आपली जीवनशैली सुधारायला पाहिजे. आपण योग्य खाणं पिणं पाहिजे, योग्य व्यायाम पाहिजे, योग्य मनशांती पाहिजे, तर आपल्याला औषधच घ्यायला लागणार नाही. एक भाग. दुसरा त्याच्यातलाच एक उपभाग असा आहे की आपल्याला कॉम्प्लिकेशन्स होता नाहीत का? मग कारण डायबिटीस झाल्यानंतर डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक ठिकाणी रक्तपुरवठा होणार, त्या रक्तावर आपलं शरीर चालणार, त्या ठिकाणी ती साखर जाणार. मग मेंदू, डोळे, हार्ट, किडनी, सेक्स लाईफ, पायाच्या नसा, या सगळ्यावर त्या डायबिटीसचे दुष्परिणाम व्हायला लागतात. जसं ह्या लुईस दादांना झालेलं आहे की त्यांना क्रिएटिनिन वाढते, म्हणजे त्यांच्या किडनीवर त्या डायबिटीसचा कुठेतरी परिणाम झालेला आहे. मग किडनीमध्ये जो काही कमकुवत झालेला भाग असेल तो आता सोडून देऊ, पण जो चांगला भाग असेल तो अजून चांगल्या पद्धतीनं कसं काम करेल, अशी आयुर्वेदिक औषधं घेतली तर त्यांची क्रिएटिनिन लेव्हल कमी येऊ शकेल. पण याचा दुसरा महत्त्वाचा भाग आहे की समजा आज मला साखर निर्माण झाली आणि तुम्ही डॉक्टर आहात, मी तो रिपोर्ट घेऊन तुमच्याकडे आलो, तर तुम्ही मला पहिला प्रश्न काय विचारणार? डॉक्टर, आई वडिलांना डायबिटीस आहे का? मग ह्यांच्या मुलांनी पहिली काळजी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं, की ज्यांना डायबिटीस आत्ता डिटेक्ट झालेला नाही आहे, पण मला माहिती आहे की माझ्या आईला, माझ्या वडिलांना, आजोबाला, आजीला यांना डायबिटीस होता, तर त्यांनी मला डायबिटीस होऊच नाहीये ही दक्षता आत्तापासून सुरू केली पाहिजे. सुहास म्हणून कराडवरनं आपल्याला फोन आहे. सुहासजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे? साहेब, मला असं गांधी अंगावर असं गांधी उठते, त्या पित्ताचा त्रास आहे मला, तर त्यासाठी काय करावं लागेल? म्हणजे आयुर्वेद मध्ये काय उपचार आहे का त्याच्यासाठी? आता पहिली गोष्ट, ज्या वेळेला अशा गांधी अंगावर उठतात त्यावेळेला लोक सांगतात की काहीतरी ॲलर्जी आहे तुम्हाला, की काहीतरी हवेत अंगावर येत असेल आणि मग ॲलर्जी असेल, किंवा एखाद्या माणसाला अंड खाल्लं किंवा काही मैद्याचं खाल्लं तर अशी ॲलर्जी येते. आपण जे आता मूळ कारणाप्रमाणे उपचार बघतोय, तर एक तर पहिल्यांदा यांची जन्मतारीख आपल्याला बघायला पाहिजे, किंवा त्यांची जन्मतारीख काय आहे. आणि दुसरा भाग त्याच्यामध्ये बघायला पाहिजे की जे पित्त आहे ते पित्त माणसाच्या पोटात असतं. बरोबर. आपण एक उदाहरण घेऊ. समजा एक महिनाभर पांढऱ्या शुभ्र दुधावर ठेवलं, तर 1 महिन्यानंतर पोट साफ होताना ते पांढऱ्या रंगाचं होईल का?
नाही, ते पिवळंच होईल. बरोबर. कारण ते पचवायला पिवळं पित्त पोटात येणार आहे आणि संडास वाटे पडून जाणार आहे. बर पण ज्या लोकांचं हे पित्त संडास वाटे, युरिन वाटे किंवा स्त्रियांचं पाळीच्या मार्फत बाहेर पडत नाहीये, त्यांचंच पोटात शिल्लक राहणार आहे आणि ते रक्तात शोषलं जाणार आहे. अच्छा. आणि मग ते त्वचेच्या ठिकाणी येऊन गांधी निर्माण करणार आहे. मग तात्पुरत्या गांधी कमी करण्याचे उपचार करण्यापेक्षा हे जर मूळच पित्ताचं दुरुस्त केलं तर किती छान होईल बघा. आपल्याला एक नूतन म्हणून फोन आहे पनवेलवरनं. नूतनजी विचारा, तुमचा प्रश्न काय आहे? सर, माझा मुलगा प्रबोध, त्याचा जन्म नोव्हेंबर महिन्यात झालेला आहे आणि त्याची जन्मवेळ आहे सकाळी पहाटे 3:45 वाजता. तर त्याला मी कसं ट्रीटमेंट द्यावी, म्हणजे सर्दी खोकला नेहमी असतो त्याला. ओके, पहिली गोष्ट म्हणजे नोव्हेंबर महिन्यातला जन्म आहे. इथं आपल्याला वेळेची अपेक्षा नाहीये, कारण आपण कुठलं पत्रिका किंवा ज्योतिष असं काही बघत नाही. वैद्यकीय शास्त्रावर आधारित आपण विचार करतोय. तर नोव्हेंबरच्या पाठीमागे 9 महिने गेल्यानंतर लक्षात येतं की आईच्या पोटात गर्भधारणा ही उन्हाळ्यात झालेली. बऱ्याच वेळेला नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात जन्म झालेल्या मुलांच्या बद्दल मी असं सांगतो की त्यांच्या आया म्हणतात की पदरात अगदी निखारा बांधून घेतलाय नाही. पण एवढी उष्ण प्रकृतीची ही मुलं असतात, अस्थिर असतात, रागीट असतात, पटकन चिडू शकतात. पण भविष्यात जाऊन एक अतिशय बुद्धिमान, स्वयंभू काही मतं असणारा असा एक छान मुलगा आपल्या पोटी जन्माला आलाय, हे लक्षात ठेवायला पाहिजे. अंगात कोरडेपणा असल्यामुळं हे ॲलर्जीचे त्रास या मुलांना जास्त होतात. मग याच्याकरता त्यांना घरगुती आहाराचा जर आपण विचार केला तर दलियाचा उपमा किंवा दलियाची खीर या मुलांच्या आहारामध्ये जास्त असावी. मुगाच्या डाळीची खीर किंवा मुगाचं वरण रोज करणं, हे जर केलं तर यांना वारंवार सर्दी खोकल्याचे आजार होणं कमी होतं. बर, आपल्याला एक नीरज म्हणून फोन आहे जालन्यावरनं. नीरजजी विचारा, तुमचा प्रश्न काय आहे? हॅलो सर, मला मानेचा त्रास आहे आणि बॅक साईड म्हणजे लेफ्ट साईडनं दुखतं पाठीला. ओके, तुम्ही व्यवसाय काय करता? तुम्ही व्यवसाय काय करता? स्टुडंट आहे सर मी. स्टुडंट आहे. ओके, व्हेरी गुड. आता मानेच्या मणक्याचा त्रास आहे असं म्हटल्यानंतर पूर्वीच्या काळी तो 40 नंतर वगैरे स्पॉन्डिलोसिस होत असेल असं म्हणत असतात, पण आजकाल या स्टुडंट्सनाच झालेला बघायला मिळतं. मग इतक्या लवकर ही हाडं कमकुवत होण्याचं कारण काय? आपण समजा एक्सरे काढला त्यांचा आणि त्यात आलं किंवा स्पॉन्डिलॉसिस आहे, MRI काढला, त्यात काय डिस्क बल्ज आहे, काहीतरी रिपोर्ट आला, तर आपण काय म्हणू की याच्या हाडांना कॅल्शियम मिळालं पाहिजे. बरोबर. पण समजा तो चांगल्या पद्धतीनं खात्यापित्या घरातला असेल तर त्याला इकडून तर कॅल्शियम चांगलं मिळतंच आहे. मग त्यानं खाल्लेलं कॅल्शियम त्याच्या पोटामध्ये पचून त्याच्या मणक्यात का जात नाहीये? ओके, आपण असं क्षणभर गृहीत धरू की हा इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे, तर आपण त्याला असं म्हणू की बाबा रे, हा कारखाना आहे, इकडून कच्चा माल येतोय, इथं सगळं प्रोडक्शन करणारी तुझी मशिनरी बसवलेली आहे. मग तुला डोळ्यातलं पाणी हवं असो, नाही तर पायाचं नख वाढायला हवं असो, तर सगळ्याचं प्रोडक्शन इथं होऊनच सप्लाय होणार आहे. त्याचं मूळ इकडे, त्याचं मूळ इकडे. मग इथे प्रोडक्शन होऊन मानेच्या मणक्याला जर चांगला सप्लाय झाला तर आपोआपच मान दुखी होणार नाही. कारण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की एव्हरी पेन इज अ डिमांड. बरोबर. आणि कुठलाही कारखाना हा डिमांड आणि सप्लायवर चालतो असं म्हटलं जातं. मग ही डिमांड कशाची आहे? तर त्याला कॅल्शियमची डिमांड आहे. ती इकडून सप्लाय झाली तरच त्याचं दुखणं थांबणार आहे. एक अभिजित म्हणून आपल्याला फोन आहे जालन्यावरनं. अभिजितजी विचारा, तुमचा प्रश्न काय आहे? अभिजितजी विचारा, तुमचा प्रश्न काय आहे? हा, नमस्ते साहेब. माझं वय आता 34 आहे सध्या. बर. आणि मला 30 वर्षापासून बीपीचा त्रास आहे. बर. तसं अनुवंशिक जेनेटिकली माझ्या आईला बीपीचा त्रास होता शेवटच्या टप्प्यात. आणि आता सध्या माझं वय 34 असल्या कारणे बीपीचा माझा त्रास कमी होतो. टॅबलेटची MG देखील कमी करतात, पण पूर्णतः बरा होत नाही. मग त्यात काही आयुर्वेदिक मध्ये काही सल्ले मिळतील आपल्याला? नक्की नक्की. यातली पहिली गोष्ट अशी की आपण जे मगाशी म्हणत होतो की आई वडिलांना त्रास असतील तर या प्रकृती रिसॉर्टला एक वर्षातनं 2 दिवस येऊन शरीर शुद्धी करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्या घराण्यात असलेले त्रास आपल्याला होणारच नाही. पण समजा झाले तर ते का होतात याचा आपण विचार करू. ब्लड प्रेशर म्हणजे रक्तवाहिन्यांवर जे दाब देतं त्याला आपण ब्लड प्रेशर म्हणतो. ओके. मग समजा एखादं एक लहान मूल आहे तर त्याला ढकलून द्यायला काही फार प्रेशर नाही लागणार. पण एखादा जाडजूड माणूस आहे तर त्याला ढकलायला आपल्याला प्रेशर लागेल. तेच कमी जागेतनं ढकलायचं असेल तर आणि प्रेशर लागेल. मग आपण असा विचार करायला पाहिजे की या माणसाचं रक्त जड का बनतंय, म्हणजे जाड का बनतंय, की जे त्याला ढकलायला प्रेशर त्याच्या हृदयाला द्यायला लागतंय, फोर्स द्यायला लागतं. शिवाय एखादा एक हलका तुडतुडीत माणूस आहे, त्याला 100 कामं सांगितली तो पटापटापटा करून येईल. पण या जाड माणसाला 100 कामं सांगितली तर तो
वेळ लागेल त्याला. बरोबर आहे. तर तसं समजा हा माणूस खूप विचार करणारा, शिस्तप्रिय असंच व्हायला पाहिजे अशा समजा स्वभावाचा असेल किंवा काही मेंटल टेन्शन असतील तर इकडं मागणी वाढेल, तितक्या घाईनं ते रक्त जायला पाहिजे. पण ह्याचं हे जाड रक्त जर पोटातच प्रोडक्शन होत असेल तर ते वर पोचू न शकल्यामुळं त्याला ब्लड प्रेशर आहे असं आपण म्हणू. बरं. पण यानं खाल्लेल्याचं पचून शुद्ध सकस हलकं रक्त बनेल असा जर आयुर्वेदिक उपचार पंचकर्म जर आपण त्याला केली तर त्याचं रक्त हलकं बनेल आणि इकडची मागणी कमी व्हावी. त्याप्रमाणे त्यांना आपण जन्मतारखेप्रमाणे जर त्याचा सल्ला दिला किंवा तुमचा स्वभाव असा असा आहे तर तुम्ही मनशांतीसाठी हे उपाय करा, कारण घरोघरी मातीच्या चुली आहेतच, आपण किती टेन्शन घेऊ. मी तुमच्याकडे डॉक्टर येणार आहे, कारण मगापासून तुम्ही जन्मतारखेनुसार म्हणताय त्या प्रश्नावर मला यायचं आहे. पण एक प्रतिभा म्हणून फोन आहे नांदेडवरनं. प्रतिभाजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे. प्रतिभाजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे. हा सर, माझ्या आहे ना गुडघ्यांवर सूज असते नेहमी आणि सूज होऊन हातापायाला मुंग्या येतात. ओके. हातापायाला मुंग्या येतात आणि पायावर सूज असते नेहमी, गुडघ्यांवर, घोट्यांवर. ओके. या गुडघ्यांवर, घोट्यांवर सूज, हातापायाला मुंग्या हे जे काही होतं ते स्त्रियांच्या बाबतीमध्ये त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की नाचणी किंवा बाळंतिणी करताचा जो डिंक असतो हा डिंक यांच्या आहारामध्ये भरपूर पाहिजे. खजूर यांनी व्यवस्थित खायला पाहिजे जेणेकरून त्यांच्या हाडापेरांचं पोषण चांगलं होईल. जिथं सूज येते तिथं शरीरानंच काहीतरी मिलिटरी पाठवलेली असते म्हणून ती सूज येते का, तर तिथं काहीतरी कमकुवतपणा आहे. मग ह्या स्त्रियांना जे काही घरचं काम कष्ट सगळे पडत असतात तर याकरता यांनी योग्य सकस आहार ठेवला पाहिजे. आणि जे हातापायाला मुंग्या येतात त्याकरता त्यांनी मानेचा आणि कमरेचा एक्सरे काढून घ्यावा. तो एक्सरे त्यांनी ईमेलवर किंवा असा मला पाठवला तर मी त्याचं उत्तर त्यांना जास्त चांगलं देऊ शकेल. आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये नुसतं कॅल्शियम कमी आहे किंवा नुसतं हिमोग्लोबिन कमी असा विचार करून चालत नाही, तर ते होण्याचं कारण कित्येक वेळेला हार्मोनल चेंजेस असतात. म्हणजे दर महिन्याची पाळी व्यवस्थित येते ना किंवा पाळी गेल्यानंतर हाडं ठिसूळ होतात असं म्हटलं जातं. गर्भाशयाची पिशवी काढली तरी हाडांना लवकर भोकं पडतात असं म्हटलं जातं. मग या ह्याच्यामध्ये त्या स्त्रीत्वाचा महत्त्वाचा अभ्यास नीट करणं हे गरजेचं असतं. त्याप्रमाणे मूळ कारणापर्यंत जाऊन आपण यांना योग्य सल्ला देऊ शकतो. आपण मगाशी जो आपला प्रश्न उत्तर राहिलेलं आहे की मुळाशी जाणं म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यातून तुम्ही काय शोधता त्या आजाराचं. एक पल्लवी म्हणून आपण फोन घेऊयात. पल्लवी म्हणून पुण्यावरनं फोन आहे. पल्लवीजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे. माझ्या मिस्टरांना 10 मे 78 जन्मतारीख आहे. त्यांना एन्क्लोजिंग स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे. ओके. 10 वर्षापासून. अँक्युलोसिस. तर त्यांना त्याच्यामुळे त्यांचं जरा पोस्चर असं वाकलेलं आहे खांद्यामध्ये. बरोबर. आणि त्यांना पित्ताचा त्रास खूप सुरू झालेला आहे पोटातून. खूप औषधं घेतल्यामुळे खूप पित्ताचा त्रास सुरू झालाय. तर त्यांना काय ट्रीटमेंट घ्यावी लागेल. अँक्युलोजिंग स्पॉन्डिलोसिस हा जो आजार आहे तर या आजाराकरता म्हणजे त्यांच्या काही जेनेटिक चेंजेस काहीतरी झालेले असतात असं आता संशोधन सगळं सांगायला लागलेलं आहे. तर ह्या लोकांना साधारण 21 दिवसाचा पंचकर्माचा उपचार असतो मणक्याच्या आजारासाठी, ज्याच्यामध्ये यांचं वाकडं झालेलं पोस्चर किती प्रमाणात सरळ होईल आता नाही मला सांगता येणार, परंतु वेदनारहित जीवन हे लोक जगू शकतात. कारण स्पॉन्डिलोसिसच्या अनेक प्रकारांपैकी एकमेव हा प्रकार असा आहे की जो 100% बरा नाही होत. याला घेऊनच आपल्याला आयुष्य काढायचं आहे. तर याला वारंवार शरीरशुद्धी ठेवणं आणि काही या हाडांचं योग्य रीतीनं कार्य चालेल असे आयुर्वेदिक उपचार घेणं हे करत राहिले तर त्याचा उपयोग त्यांना चांगला होईल. डॉक्टर, पुन्हा आपण त्या मूळ याच्यावर येऊ की तुम्ही हे जे मूळ शोधता त्याचं एक कारण तुम्ही जन्मतारीख ही एक सांगितली आणि अजून काय मुळापर्यंत जाण्यासाठी अजून तुमचं काय? यांचं पोट तपासलं जातं. जशी नाडी परीक्षा हा आयुर्वेदातला भाग आहे तशी नाद परीक्षा केली जाते. आपण कुठल्याही गोष्टीवर जर वाजवलं तर आपण डोळे मिटून पण सांगू शकतो की हे मी टेबलावर वाजवतोय आणि हे मी पोकळ भांड्यावर वाजवतोय. तर तसंच पोटावर वाजवून ज्या या प्रत्येक गावोगावी ज्या शॉपी आहेत तर त्या ठिकाणी जो दर आठवड्याला आपला वैद्य जातो तो काम हेच करतो की त्या आलेल्या सगळ्या रुग्णांचा जन्मतारखेप्रमाणे पोट आणि नाडी परीक्षा हे करून त्यांचं मूळ कारण सांगणं. आयुर्वेदामध्ये प्रवास हे सुद्धा मूळ कारण सांगितलंय. आपल्याला फक्त प्रवासानं स्पॉन्डिलोसिस होतो एवढंच माहिती आहे, पण दर 25 मैलावर जशी बोली भाषा बदलते तसं दर 25 मैलावर रक्ताची घटना बदलते. म्हणजे कोल्हापूरचा माणूस खूप तिखट खातो पण तिकडे काय अल्सर किंवा मूळव्याध लवकर होत नाही, ती पुण्या एवढीच होते.
मग पुण्यातल्या माणसानं गोड खाल्लं तरी त्याला तेवढीच होते. बेंगॉलमध्ये खूप मिठाया खातात म्हणून काय तिकडे डायबिटीस लवकर होत नाही. केरळमध्ये खूप भात खातात म्हणून तिकडे जाडी लवकर वाढत नाही. मग हे ज्यावेळेला आपण केरळला जातो, आपण प्रवासाला जातो, आपण परदेशी जातो, तर त्यावेळेला आपण विचार करायला पाहिजे की कुठेतरी मूळ कारण आपल्या शरीरात धरतंय, ते आपण दूर करायला पाहिजे. ओके, तुम्ही सुंदर हे सगळं म्हणजे याचं मूळ शोधता कसं हे जे सांगितलं. मला आता यायचं या प्रश्नावर की तुम्ही जे जन्मतारखेपासून हा जो सगळा उपचार पद्धतीचा भाग आहे हा समजून घ्यायचा आहे. पण इथे एक छोटासा आपण ब्रेक घेऊयात. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्रवान. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. विवेक दाभोळकर म्हणून मुंबईवरनं फोन आहे. विवेकजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे. नमस्कार डॉक्टर साहेब, मी विवेक दाभोळकर बोलतोय मुंबईवरून. मी प्रोफेशन मध्ये पोलीस आहे, पोलीस ऑफिसर आहे. त्यामुळे मला कॉम्प्युटरवरती काम करायला लागतं, रोडवरती उभं राहायचं अशा प्रकारचे काम. त्यापासून मला सध्या मी 2 प्रकारच्या प्रॉब्लेम चालू आहेत. एक मला जवळजवळ 1.5 वर्षासाठी मला 1.5 ते 2 वर्ष झालेले आहेत मला सर्व्हायकलचा त्रास चालू आहे. आणि जवळजवळ साधारणतः 8 वर्षापासून माझ्या नी मध्ये बॅक साईडला राईट साईडच्या नी मध्ये गुडघ्याला थोडस पेन होत आहे. ओके, तर ह्याच्यासाठी मी काय उपचार केले पाहिजेत आणि मी स्वतःसाठी रुटीन मध्ये काय केलं पाहिजे. प्लस तुम्ही जे सांगितलं आता की शरीर शुद्धीकरण म्हणजे नक्की त्याच्यासाठी काय करायला लागेल, ओके, त्याची माहिती भेटली तर बरं पडेल. आणि मी 24 ऑगस्ट माझा जन्म आहे. अरे वा, महिन्यामध्ये. व्हेरी गुड. आता ऑगस्टमध्ये जन्म झालेल्या व्यक्तीच्या जन्माच्या मागे 9 महिने गेलं तर हिवाळा हा ऋतू येतो. त्याच्यामुळे या लोकांच्या शरीरात गारवा अधिक असतो. कॉम्प्युटरवर काम, एसीत काम असं जर असेल तर हे सांधे जखडणं, स्पॉन्डिलोसिस, सांधेचे विकार होणं हे या लोकांना जास्त होऊ शकतं. ह्याला बेस्ट वे म्हणजे काय तर ह्यांनी कॉम्प्युटरवर काही काम करण्याच्या अगोदर सकाळी आंघोळ झाल्यानंतर ऑफिसला जाताना साधी आपल्या घरात जी सुंठ पावडर असते ती जरी कोरडी अंगाला नुसती फासली, स्त्रिया जसं चेहऱ्याला फेस पावडर लावतात तशी, आणि रात्री झोपताना एकदा कोरडी सुंठ पावडर फासली तरी त्याचा खूप चांगला उपयोग त्यांना होऊ शकतो. दुसरा भाग जो त्यांनी शरीर शुद्धीचा म्हणला तर शरीर शुद्धी ज्यांना करायची असेल तर त्यांनी आपल्या जन्मतारखेप्रमाणे सगळी माहिती जर का पाठवली तर कुठल्या ऋतूमध्ये किती दिवस हे शरीर शुद्धी करायला पाहिजे हे त्याप्रमाणे त्या व्यक्तीला सगळं सांगितलं जातं. डायबिटीस असेल किंवा इतर काही आजार असतील तर आधी काही तपासण्या करा असं त्यांना सांगितलं जातं आणि त्याप्रमाणे त्यानंतर ते शरीर शुद्धी नक्कीच करू शकतात. मनोज म्हणून आपल्याला नवी मुंबईवरनं फोन आहे. मनोजजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार सर, माझ्या आईचं वय 62 वर्ष आहे आणि तिच्या ओटी पोटामध्ये आणि पाठीमध्ये उजव्या साईडला सारखं दुखत असतो. बर. आणि ती उभी राहिली ना का तिचा पाय सुचतो. जास्त चाल केली का तिचा उजवा पाय सुचतो तिचा. आता या ह्याच्यावर जे आपण मूळ कारणापासून बघतोय ते बऱ्याच वेळेला जसं आता यांनी आपल्या आईच्या प्रेमापोटी तो प्रश्न विचारला तर बऱ्याच वेळेला ओटीपोटात दुखतं तर हे औषध घ्या, पाठ दुखते तर हे औषध घ्या, अमुक त्रास होतो तर अमुक उपाय असा विचार करण्यापेक्षा यांची सोनोग्राफी किंवा काही एक्सरे ही तपासणी करून यांचा सगळा इतिहास नीट विचारात घेऊन जर यांचं रोगाचं निदान आपण पक्क केलं किंवा यांच्याच पोटात का दुखतं, यांच्याच पाठीत का दुखतं तर आपण त्यांना मुळापासून जास्त चांगला सल्ला देऊ शकतो आणि जास्त निरोगी हे लोक राहू शकतात. आता बऱ्याच वेळेला असा प्रश्न येतो की आयुर्वेदिक डॉक्टरांनी सोनोग्राफी करायची का, बघायची का. हां, तर सोनोग्राफी असेल, एक्सरे असेल, MRI असेल ही सगळी कॉम्प्युटरची डेव्हलपमेंट आहे. त्याला कुठली पॅथी नाही. बरोबर. किंवा आपण एखादं रक्त तपासतो ती केमिस्ट्रीची डेव्हलपमेंट आहे, ती कुठल्या पॅथीची तपासणी नसते. त्याचा अर्थ आपण कसा लावून घेतो, जर आपण त्याचा आयुर्वेदिक अर्थ लावून घेतला तर आपण आयुर्वेदिक उपचार त्या पद्धतीने चांगले त्याच्यावर करू शकतो. डॉक्टर, आपल्याला इतके फोन येत आहेत, तुम्ही त्याची सगळ्याची इतकी सुंदर उत्तरं देत आहात. आयुर्वेदामध्ये मुळापर्यंत जाऊन याचं कसं आपण शोध घेऊ शकतो त्या आजाराचा याच्याबद्दल सगळं सांगताय. पण या आयुर्वेदाचा आपण कारण आज बघितलं तर आयुर्वेदाच्या उपचार पद्धतींबाबत समज काही अशा आहेत, समज आहेत, गैरसमज आहेत. हे म्हणजे आयुर्वेदिक उपचार पद्धती म्हणजे डिले होणारी आहे असंच आहे. तुम्ही गावागावामध्ये जाऊन किंवा लोकांमध्ये हा सगळा प्रसार याचा कसा करता आहात. आता बेसिकली याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे की आपल्याकडे अगदी हळदीच्या पेटंटापासून परदेशी लोकांनी आयुर्वेदावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला आपण ऐकतो. आपल्याला जनरली जो आयुर्वेद माहिती आहे तो जाहिरातींमधनं. बरोबर.
की हे हर्बल वापरा, ते आयुर्वेदयुक्त वापरा वगैरे वगैरे. पण माझ्याकरता काय गरजेचं आहे, याकरता एकतर गावोगावी आपण ह्या अशा जिओ फ्रेशच्या शॉपी सुरू करतोय. त्या शॉपी सुरू करण्यासाठी काही कोणी डॉक्टर असायची गरज नाही. विशेषतः गृहिणींना हे एक उत्पन्नाचं साधन म्हणून या गावोगावी शॉपी आपण देतो आहोत. या शॉपीमध्ये दर आठवड्याला प्रकृतीचा एक डॉक्टर येणार आणि त्या ठिकाणी शक्यतो महिलांची सगळ्यांची मोफत तपासणी केली जाते, लहान मुलांची मोफत तपासणी केली जाते. तर यांना योग्य मार्गदर्शन करून जास्तीत जास्त निरोगी राहण्याकरता आपण प्रत्येक गावोगावी प्रयत्न करतो. एक यवतमाळमधनं आपल्याला मोनिका म्हणून फोन आहे. मोनिकाजी, विचारा तुमचा प्रश्न काय आहे. हॅलो. हां, विचारा प्रश्न. हॅलो सर, मी मोनिका बोलतेय. माझं वय 25 इयर्स आहे आणि मला जरा कफचा त्रास आहे. म्हणजे कुठल्याही तेलकट पदार्थ जर मी खाल्लं मला लगेच गळ्याचा प्रॉब्लेम होतो आणि लगेच खोकला सारखी तापाचा प्रॉब्लेम मला जाणू शकतो. जेवण झालं की लगेच मला झोप किंवा ओवाळाचा प्रकार खावा लागतो. त्याच्यासाठी मला आयुर्वेदामध्ये काही असे हे आहेत का? येस मोनिकाजी, एक तर यवतमाळमध्ये सुद्धा आपली शॉपी आहे, तर तिथे जाऊन हे मलाच का 25व्या वर्षी मलाच हा कफाचा त्रास का, हे जे मुळापासून जे नाद परीक्षा करून आपण जाणून घ्यायचं म्हणतोय तर ते त्या करून घेऊ शकतात. पण याला एक साधा सोपा भाग जो आहे की पहिला भाग जो स्टमक सांगितला पोटामध्ये, तर ते कफाचं मूळ स्थान म्हणून सांगितलं आणि ते पचवण्याकरता लिव्हर तुमचं उत्तम असायला पाहिजे, तर कफाचे त्रास होत नाहीत आणि कफाच्या विरुद्धची प्रतिकारशक्ती तुमची चांगली राहते. मग पूर्वी कावीळ झाली ती का, टायफॉइड झाला होता का, या मूळ इतिहासाचा विचार करून जर त्याच्यावर उपचार केला तर कफ होऊच नाहीये, इतकी छान प्रतिकार क्षमता यांची वाढू शकते. अंजली म्हणून आपल्याला परभणीवरनं फोन आहे. अंजलीजी, विचारा तुमचा प्रश्न काय आहे. हा सर, माझा प्रश्न असा आहे की माझं वय 37 वर्ष आहे आणि 37 वर्ष आहे. तर मला किडनीचा त्रास आहे. माझा जन्म 28 मार्च महिन्यात झालेला आहे. पण मला किडनीचा त्रास आहे. दोन्ही किडन्या माझ्या सहसा असं डॉक्टरांचं म्हणणं आहे की फेल झालेलं आहे. तर आता होम डायलिसिस होतं, आता CE चालू केलं मी. तर आता माझं 25-30 तारखेपर्यंत ऑपरेशनची डेट आहे माझी. तर मला हा त्रास कशामुळं, माझ्या घरी कोणालाही नाही. आता ह्या किडनीच्या ह्याच्यामध्ये आता इतक्या स्टेजला गेल्यानंतर कदाचित आयुर्वेदिक गोष्टींचा उपयोग होईल का नाही आत्ता असं फोनवरनं सांगणं खूप अवघड आहे. परंतु मी या ताईंना आठवणीनं असं सांगेन की बऱ्याच स्त्रियांना लघवीचा वेग अडवून धरणं किंवा पाळीला कमी अंगावर जात आहे, जास्त अंगावर जात आहे, काही गाठीयुक्त जात आहे, या सगळ्याचा रक्तदृष्टीचा परिणाम कुठेतरी आपल्या किडनीवर होऊ शकतो. हा विचारच स्त्रियांच्यापर्यंत बऱ्याच वेळेला पोहोचवला जात नाही की जो महाराष्ट्रवन सारखे जे चांगले कार्यक्रम करतो आपण, तर यातनं हा विषय त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवू शकता. हे खूप छान आहे की बाबा तुम्ही निरोगी राहण्यासाठी एकदम किडनी फेल्युअर झालं असं होईल का, अचानक हार्ट अटॅक आला असं आपण म्हणतो, तो कधी अचानक येतो का? नाही, तो गेले काही वर्ष महिने आतमध्ये त्याचं जागा निर्माण करत असतो. शरीर आपल्याला घंटा वाजून सांगत असतं की आपल्याला युरिनला पिवळी होतीये, जळजळ होतीये, तिथं काही इन्फेक्शन होतंय. मग त्याच काळामध्ये या स्त्रियांनी जर दक्षता घेतली तर असा दुर्धर आजार होणार नाही. डॉक्टर, तुम्ही इतकी सुंदर या सगळ्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीची माहिती आम्हाला सांगितली, त्याबद्दल धन्यवाद. हेल्थ टाईममध्ये आज आपण इथंच थांबूयात. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी, अर्थातच महाराष्ट्र वनमध्ये.